दी ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। दी ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरती निघाली, ज्यामध्ये सुरक्षा रक्षकचं पद आहे, त्याचबरोबर शिपाईचं पद आहे, त्याचबरोबर बँकिंग असिस्टंटचं पद आहे, त्याचबरोबर जे चालकचं पद आहे। तर हे काही 4 पदे यामध्ये आहे आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये शिक्षण फक्त 8वी पास लागते, 10वी पास लागते, 12वी पास लागते। 8वीत जरी पास असाल तरी सुद्धा आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। मुलांना आणि मुलींना महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे दी ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक या भरतीमध्ये। आणि पगारचा जर आपला विचार केला, आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 15,000 रुपये ते 20,000 रुपये महिना आपल्याला दी ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये पगार आपल्याला भेटणार आहे। तर ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरण्यात आलो आहे, तर 18 ऑगस्ट 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 29 ऑगस्ट 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। जास्त दिवस या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी राहिले नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर भरून टाका। तर दी ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं, या भरतीमध्ये अभ्यासक्रम काय असणार आहे, निवड प्रक्रिया काय, त्याचबरोबर या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, पेपर आहे की नाही आहे, आणि या भरतीची जाहिरात सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। वयोमर्यादा, फी वगैरे संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पाच चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे। दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीमध्ये हे चांगली या ठिकाणी भरती चालू आहे। तर या भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर यामध्ये बँकिंग असिस्टंटचं पहिलं पद आहे आणि यामध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आले 21 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। त्यानंतर यामध्ये सुरक्षा रक्षकचं पद आहे, तर यामध्ये 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। त्याचबरोबर यामध्ये शिपाईचं पद आहे, शिपाईमध्ये 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। त्याचबरोबर चालकचं पद आहे, चालकमध्ये 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। आणि आपण फीचा जर विचार केला तर पहा विद्यार्थी मित्रांनो, दी ठाणे जिल्हा सहकारी बँक मध्यवर्ती या भरतीमध्ये जे फी ठेवण्यात आली आहे, तर बँकिंग असिस्टंटसाठी जे फी ठेवण्यात आले तर यामध्ये जवळपास 944 रुपये फी ठेवण्यात आले आणि शिपाईसाठी जे दी ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये, तर यामध्ये शिपाई पदासाठी जे या ठिकाणी फी ठेवण्यात आली तर 590 रुपये फी आहे। त्याचबरोबर सुरक्षा रक्षकसाठी 590 रुपये फी ठेवण्यात आले आणि चालकसाठी जे फी ठेवण्यात आले, चालकसाठी सुद्धा 590 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपण पगारचा जर विचार केला तर पाहिजे बँकिंग असिस्टंटचं जे पद आहे तर यामध्ये आपल्याला 20,000 महिना भेटणार आहे, शिपाईमध्ये 15,000 महिना भेटणार आहे, सुरक्षा रक्षकमध्ये 15,000 महिना भेटणार आहे, त्याचबरोबर यामध्ये चालकमध्ये सुद्धा आपल्याला 15,000 पगार भेटणार आहे। आणि त्याचबरोबर आपण शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर पहिलं जे पद आहे बँकिंग असिस्टंटचं पद आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता आपल्या या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे आणि 50% आपल्या या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, तेव्हाच आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। आणि त्याचबरोबर MSCIT आपल्या यामध्ये असलं पाहिजे, तरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते बँकिंग असिस्टंट पदामध्ये। आणि त्याचबरोबर शिपाईचं पद आहे दी ठाणे सहकारी जिल्हा मध्यवर्ती बँक भरतीमध्ये, तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो शिपाईमध्ये 8वी पास जरी असाल तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते। 8वी पास ते 12वी पास पर्यंत यामध्ये चालते। 8वीत जर तुम्ही पास असाल तरी आपल्याला फॉर्म भरता येते, 8वी पास असाल, 10वी पास असाल, 12वी पास असाल तरी आपल्याला फॉर्म भरता येते। त्याचबरोबर सुरक्षा रक्षक मध्ये जर पाहिलं तर सुरक्षा रक्षक मध्ये सुद्धा शिक्षण 8वी ते 12वी पर्यंत आहे, फक्त तुम्ही 8वी पास आहे तरी फॉर्म भरता येते, 10वी पास आहे तरी फॉर्म भरता येते, 12वी पास आहे तरी फॉर्म भरता येते, ग्रॅज्युएशन झालं असेल तरी भरता येते, ठीक आहे। तर यामध्ये शिक्षण 8वी ते 12वी पर्यंत मागितलं आहे, त्याचबरोबर चालकमध्ये सुद्धा 8वी ते 12वी पर्यंत यामध्ये मागितलं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि चालकमध्ये जर आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर आपल्याजवळ यामध्ये LME जड वाहन चालक परवाना आपल्याजवळ असला पाहिजे आणि 8वी 10वी 12वी पास चालते, ठीक आहे। तर एवढं काही चालक पदामध्ये शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीमध्ये, तर आपल्या यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, यामध्ये पेपर आहे की नाही आहे, तर पहा या भरतीमध्ये आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे आणि पेपरच्या बेसवर आपल्या या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी नोकर भरतीच्या पदाकरिता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल। सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्याय स्वरूपाच्या असतील। ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयाचा विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल। गणित, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास, मराठी, संगणक, माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, तर इत्यादी प्रश्न आपले परीक्षेला
विचारले जाणार आहे। 50 मार्काचा पेपर असणार आहे आणि 50 मार्कासाठी आपला काय असणार आहे इंटरव्ह्यू। तर दी ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसमध्ये आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। 50 मार्कासाठी हा पेपर असणार आहे आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा गणिताचे प्रश्न, बँकिंगचे प्रश्न, सहकारचे प्रश्न, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, त्याचबरोबर कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास, मराठी, संगणक, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी हे काही प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 50 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि 50 मार्कासाठी आपलं काय असणार आहे मुलाखत असणार आहे, इंटरव्ह्यू असणार आहे। याच्या बेसवर आपलं दी ठाणे सहकारी जिल्हा मध्यवर्ती बँक भरतीमध्ये आपलं या ठिकाणी निवड होणार आहे। अशा प्रकारे या भरतीची संपूर्ण निवड प्रक्रिया आणि जर तुम्हाला दी ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक या भरतीची संपूर्ण जाहिरात पाहिजे असेल तर आपलं एक टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर म्हणून, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, जॉईन करून घे। त्यावर आपण संपूर्ण हे जाहिरात टाकले दी ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीची, ठीक आहे। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर नोकरीचं जे ठिकाण आहे दी ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकचं, तर ठाणेमध्येच आपल्याला या ठिकाणी जॉब करावं लागणार आहे। नोकरीचं ठिकाण ठाणे आहे। तर या भरतीची जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, ज्यामध्ये बँकिंग असिस्टंटचं पद आहे 20,000 महिना भेटणार आहे, त्याचबरोबर शिपाई श्रेणीचं पद आहे 15,000 महिना भेटणार आहे, त्याचबरोबर सुरक्षा रक्षकमध्ये 15,000 महिना भेटणार आहे, वाहन चालकमध्ये 15,000 महिना भेटणार आहे। तर बघू शकता तुम्ही हे संपूर्ण जाहिरात आणि ऑनलाईन पद्धतीने 18 ऑगस्टपासून फॉर्म चालू झाले आणि 19 ऑगस्ट 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षा शुल्क स्वीकारण्याची तारीख इथे दिली आहे आणि ऑनलाईन परीक्षा दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर अलहिदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सूचना सुद्धा यामध्ये तुम्ही वाचू शकता। त्याचबरोबर बघू शकता ज्युनियर बँकिंगचं पद आहे, यामध्ये 21 ते 38 पर्यंत फॉर्म भरता येते, 123 जागा आहे आणि शैक्षणिक पात्रता 50% गुणाचा ग्रॅज्युएशन झालं पाहिजे आपला आणि त्याचबरोबर MSc असले पाहिजे तर भरता येते। त्यानंतर जे शिपाईचं पद आहे 36 जागा, 18 ते 38 पर्यंत वयोमर्यादा आहे, शिक्षण 8वी पास ते 12वी पास पर्यंत चालते। त्याचबरोबर सुरक्षा रक्षकचं पद आहे 5 जागा, 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे, शैक्षणिक पात्रता 8वी पास ते 12वी पास पर्यंत चालते। त्याचबरोबर वाहन चालकचं पद आहे तर यामध्ये 1 जागा, 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि शिक्षण यामध्ये 8वी ते 12वी पर्यंत यामध्ये चालणार आहे आणि LME लायसन आपल्याजवळ असलं पाहिजे, म्हणजे जड वाहन चालक परवाना आपल्याजवळ असला पाहिजे। आणि आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं या भरतीमध्ये निवड कशा प्रकारे होणार आहे तर पहा नोकर भरतीच्या पदांकरिता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल। सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील। ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयाच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल। गणित झाला, पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर बघू शकता तुम्ही गणित, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास, मराठी, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी इत्यादी। तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल। नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा तांत्रिक कारणामुळे अन्य कारणामुळे विहित दिनांकास ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसेल तर अन्य सोयीच्या दिवशी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे, ठीक आहे। त्यानंतर यामध्ये मुलाखत सुद्धा असणार आहे, तर वाचू शकता तुम्ही या ठिकाणी। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 50 मार्काचा पेपर असणार आहे आणि 50 मार्काचा आपली मुलाखत होणार आहे आणि यावरच आपली यामध्ये निवड होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे आणि 29 ऑगस्ट 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर हे सर्व जाहिरात आहे। हे जर जाहिरात पाहिजे असेल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जॉईन करून घ्या, त्यावर टाकलेली आहे।